जो कालचा माझा वाढदिवसानिमित्तचा भरगच्च कार्यकर्त्यांनी साजरा केलेला कार्यक्रम होता. रवी राणा यांनी जे वक्तव्य केलं, की रविराज देशमुखांची तिकीट मीच कापली होती. त्यांना पश्चाताप झाला असेल किंवा चुकीच्या माणसावर अन्याय झाला आणि त्याच्या स्वरूपात ते काल त्यांनी केलेलं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. आणि मी गेल्या 32 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय, प्रामाणिकपणे करतोय. मी खालून वर गेलेलो आहे. मी युवा मोर्चाचा जिल्ह्याचा सचिव, उपाध्यक्ष प्रदेश, जिल्ह्याचा कोषाध्यक्ष, जिल्ह्याचा महामंत्री आणि जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर प्रदेशचा भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष राहिलेला आहे. ओबीसी मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष राहिलेला आहे. किसान आघाडीचा महामंत्री पण झालेलो होतो. असे अनेक पदे पार्टीने विश्वासाने माझ्याकडे जबाबदारी दिली आणि सातत्याने मी त्याची रिझल्ट दिलेली आहे. आणि या मागच्या काळात मला जिल्हाध्यक्ष पदाची पार्टीने जबाबदारी दिली आणि सातत्यानं प्रामाणिकपणे काम करून, मेहनत करून मी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचंच फलस्वरूप नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये 69% नगरसेवक निवडून आले. 6 पैकी 5 ठिकाणी भारतीय जनता पार्टी युतीची सत्ता राहिली आणि त्याचबरोबर परफॉर्मन्सच्या बाबतीत म्हणावं लागतं तर महाराष्ट्रातील पहिल्या 5 जिल्ह्यात हा अमरावती ग्रामीण मोर्ची जिल्हा होता. माझ्यावर एकही आरोप नाही, माझ्यावर एकही डाग लागू शकला नाही, याचा मला अभिमानही आहे आणि आनंदही आहे. पण काही लोकांच्या सतत ज्या असतात, जे मंथरेचं काम करत असते, त्या मंथरेच्या याच्यातून जसं राम सात्विक असूनही रामाला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. मी काही राम नाही आहे, मी एक भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पण त्याच्यामुळंच या गोष्टीचा आला आणि मी पार्टीने दिलेला आदेश स्वीकारला. मी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आमदार प्रतापदादा अडसड यांना सोबत घेऊन मी पदभार त्यांना सोपवलेला आहे. मी कोणताही यायला केलेला नाही आणि माझं त्यांचं ट्युनिंग चांगलं आहे. माझे गुरु अरुणभाऊ अडसडच आहे आणि प्रतापदादा हा माझा बंधू आहे. त्याच्याने या विषयात मी जात नाही. विषय एकच आहे की प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याची पार्टीने कदर करावी, हा संकेत यातून जातो. आणि रवी भाऊ राणा यांनी केलेलं वक्तव्य, त्यांनी त्या मागच्या वेळेस जी चूक केली असेल त्या चुकीचं त्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रायश्चित्त केलं किंवा वक्तव्य केलं, हा त्यांचा विषय आहे. तर मला एकच सांगायचं आहे